औरंगाबाद शहर में आज बहुत बड़ा हादसा होने से टला है। क्या आप लोग जानते हैं, औरंगाबाद के न्याय नगर गली नंबर 7 इलाके में मौजूदा घर के अंदर अफराद रहते हुए एक गैस सिलेंडर भड़क उठा। इस गैस सिलेंडर के हादसे में किसी को जानी मानी नुकसान तो नहीं हुआ, लेकिन एक बहुत बड़ी घटना होने से रुक चुकी है। घटना स्थल के रहवासियों ने तुरंत ही फायर ब्रिगेड को कॉल कर यहाँ की सारी घटना को बताया। उसी वक्त फायर ब्रिगेड के अधिकारी वहाँ पर इमरजेंसी तुरंत वहाँ पर पहुंचकर इस घटना को काबू में किया। लेकिन हालात वहाँ के कुछ थे कि गली के रास्ते छोटे होने की वजह से वहाँ पर बड़ी फायर ब्रिगेड गाड़ी अंदर आ ना सकी। इसलिए फायर ब्रिगेड गाड़ी को गली के रास्ते छोटे होने से उसे बहुत दूर खड़ा किया। मौजूदा फायर ब्रिगेड के अधिकारियों ने वहां पर घटना पर पहुंचकर पानी डालकर उस गैस सिलेंडर को बुझाने की कोशिश की। इसी के साथ सिलेंडर की भड़कने वाली आग को काबू में कर लिया गया। हम आपको बता दें हमारे इस चैनल के माध्यम से कि जहां कहीं पर भी ऐसे इलाके हो जहां के रास्ते छोटे हो, तो वहाँ के रहवासियों को ज़रूरी है कि ऐसी दुर्घटना से प्रिकॉशन लें और सतर्क रहें। गैस सिलेंडर को पूरी तरह से चेक करें, उसकी पाइप को हर बार चेक करते रहें। फायर ब्रिगेड के अधिकारी ने बड़ी हिम्मत से इस काम को अंजाम दिया। उन्होंने इस आग को काबू पाया और सिलेंडर को बाहर लाकर उसे एक खाली मैदान में ले जाया गया। हम आपको बता दें कि सिलेंडर का कॉर्क वहां पर खराब हो चुका था और सिलेंडर भरा हुआ था। इसी तरह से सिलेंडर की गैस बाहर आ रही थी। ये हादसा बहुत बड़ा हो सकता था, लेकिन ये हादसा टल चुका क्योंकि सिलेंडर की आग को काबू पा लिया गया। इसी के साथ ये अधिकारियों को हम सल्यूट करते हैं हमारे चैनल के माध्यम से कि इतनी हिम्मत दिखाकर उस कमरे में जाकर भड़कते हुए गैस सिलेंडर को काबू में लेकर उन्होंने इस घटना को टला दिया। न्यायनगरमध्ये जी घटना घडली, गॅस सिलेंडरने आग धरली होती, कसं तुम्ही त्याच्यावर नियंत्रण केलं? त्याच्यावर आम्हाला 8:21 कॉल आला होता आणि तुम्ही तो पाहिलं, कडा ऑफिसपासून तुम्ही आमच्या मागे होते
आम्ही कशा प्रकारे आलो, फक्त आम्हाला ॲड्रेस थोडासा चुकीचं मिळाल्यामुळं गजानन मंदिराकडून यावं लागलं आणि आल्यानंतर आम्ही सिलेंडर पेटलेलं होतं, त्याच्यावर पाण्याचा मारा केला आणि ओल्या कपड्याने गुंडळून त्याला बाहेर आणलं. तो लीक असल्यामुळे आता लिकेज त्याचं काढण्याचं काम चालू आहे. बरं, ही जी घटना जिवंत आणि कधी ते स्फोट झाला असता तर काय परिणाम झाले असते ते? काय परिणाम झाले असतात, जेवढे घरं आहेत आता तिथं ते बघायचं आता किती घरं आहे किती आहे. त्याच्यामुळं आपण मोकळ्या मैदानात आणलं BHGMच्या शाळेच्या ग्राउंडमध्ये आणि त्याला खाली करण्याचं हे चालू आहे प्रक्रिया. आपल्या जे शहरामध्ये लहान लहान गल्ल्या असल्यामुळे तुमच्या गाड्या जात नाही, तेच काय problem सांगणार झालं. तुम्ही? त्याला काय, त्याच्यामुळं आम्ही इकडून गजानन मंदिराकडून आलो तरी पण आम्हाला ते वर्णन आम्ही 2 व्हीलरनी त्या स्पॉटवर गेलो आणि गाडी तर अजून आमची बाजूलाच आहे तिकडे लांब. अगर कभी अभी गाड़ी को आने के लिए जगह नहीं थी और अगर कुछ बड़ा हादसा हो जाता फिर आप उस वक्त क्या कंट्रोल कर सकते थे? कुछ भी नहीं कर सकते. अभी ये तो आपका सब बोले तो एरिया वालों ने सबने सपोर्ट करने को होना, रास्ता होना, जो जैसे एक गाड़ी हमारी फायर की आने के लिए रास्ता होना बोले तो सब. अभी जो हादसा जो जगह पे हुआ वहाँ से कितने दूर के डिस्टेंस पे आपने गाड़ी को खड़े किया फायर ब्रिगेड? सीधा 1 किलोमीटर. 1 किलोमीटर दूर से वहाँ पे गजानन मंदिर रोड है ना पूरा, वो डबल रोड है, वहाँ से हम दूसरे गाड़ी पे बैठ के उधर आ गए. नागरिकाला तुम्ही काय आवाहन करणार? हे घटने काय तुम्ही याच्यावर घ्यायला पाहिजे? नागरिकांना हेच सांगणं आहे की भाऊ प्रिकॉशन घ्या. उष्णता आहे, उष्णतेमुळे गॅसला काही इजा होऊ शकते. ती त्याच प्रकारे गरम असल्यामुळं पेट घेतलेलं आहे गॅसने. गल्ली नंबर 7 मध्ये एक सिलेंडरने पेट घेतला होता. त्या अग्निशामक जवानाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर नियंत्रण केलं आणि तुम्हाला कधी कळलं ही घटना घडली? मला अग्निशमन दलाची गाडी येऊन पुंडलिकनगर रोडवर थांबलेली आहे याची माहिती मिळाली. त्याच्यानंतर लगेच मी घरातून निघल्याबरोबर एक कर्मचारी अग्निशमनचे माझ्यासोबत गेले. त्यांना रस्ता त्यांना दाखवणाऱ्या माणसांनी चुकीचा दाखवला. ॲक्च्युअलमध्ये त्या घराच्या जवळ अग्निशमनची गाडी फार जवळ येऊ शकत होती. तरी देखील अग्निशमनचा जेव्हा गाडीचा पाण्याचा मारा जो करायचा असतो तो त्यांनी गाडी जाऊ शकत नाही. गल्ली छोटी आहे. गुरुसाहानी नगरमधून ती गाडी येऊ शकत होती, पण त्यांना चुकीचा ॲड्रेस सांगितल्यामुळं ती गाडी लांब उभी राहिली. त्याच्यानंतर त्यांची सतर्कता चांगली होती. त्यांचे जे जळत होतं त्याला त्यांनी लगेच विझवलं होतं. यावेळेस उंच जास्ती असल्यामुळं हे परिणाम व्हावे लागले. प्रत्येक घरामध्ये गॅस असतो. उष्णतेच्या ते एक कारण आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त नागरिकांना मी एक आव्हान करू इच्छितो. वारंवार गॅस एजन्सीजवाले जे आहे ते प्रिकॉशन्स घेण्यासाठी आपल्याला सांगतात, पण आपण ऐकतच नाही. त्यांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे वारंवार नळी चेंज करा, त्यांनी ते सिलेंडर घेत्या वेळेस चेक करून घ्या, त्याच्यानंतर झोपताना ते बंद करा. पण आपण जनतेचं असं झालेलं आहे की ते ऐकायलाच तयार नाही कोणी. त्याच्यामुळे असं काही प्रकरण घडले. आज म्हणजे चांगले त्यांचे नशीब चांगले हे लोक लवकर आले, त्यांनी लवकर त्याच्यावर नियंत्रण मिळवलं, नाहीतर मोठा अनर्थ होऊ शकत होता. आपल्या शहरामध्ये छावणी परिसरामध्ये घटना आता ताजी आहे, एक 15-20 दिवसच झाले. त्याचा काही आपण त्याच्यामध्ये बदल काही व्हायला पाहिजे का? अग्निशामक दलांनी तिथं पण नियंत्रण केलं, लवकरच जाऊन बरेच 2-3 लोकांना वाचवलं होतं. अग्निशमन दलाचे जे कर्मचारी अधिकारी आहेत ते आपल्या परीने मेहनत घेतात, प्रयत्न करतात, त्या घटनेला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात. पण माझी एक शासनाकडे एक मागणी राहील. अग्निशमन दलाच्या मोठ्या गाड्या बऱ्याचशा एक अशी एक वसाहत नाही आहे, न्यायनगर एक वसाहत नाही, शहरामध्ये अशा भरपूर वसाहती आहे ज्या ठिकाणी रस्ते छोटे, त्या ठिकाणी यांची मोठ्या गाड्या जात नाही. त्यासाठी शासनाने त्याच्यासाठी पर्यायी रस्ता काढायला पाहिजे. छोट्या गाड्या असतील किंवा अजून काय त्यांना करता येईल त्या पद्धतीने त्यांनी नियोजन करायला पाहिजे. कारण एक वसाहतीचा विषय नाही आहे, फक्त न्यायनगरचा विषय नाही आहे. अशा शहरामध्ये 30-40% वर अशा वसाहती आहे ज्या ठिकाणी रस्ते छोटे, मग त्या ठिकाणी गाड्या जात नसतील तर मग त्या घटना अशा घडल्या तर काय करावं त्या ठिकाणी. त्याच्यासाठी सरकारने दखल घेऊन त्याच्यावर काहीतरी पर्याय नवीन काढणं गरजेचं आहे. आपलं नाव? जावेद खान, मी MIMचा जिल्हा कार्याध्यक्ष.